नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय खुशखबर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना अंतर्गत मुख्यमंत्र्याने मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता आलेली आहे. शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपयांची या ठिकाणी वाढ झालेली आहे. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा कसा लाभ मिळायचा आहे, या 3,000 रुपयांची वाढ कशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे, त्याची माहिती आपण जाणून घेऊया. बघा तर मग या ठिकाणी जेव्हा PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भागलपूर येथून PM पंतप्रधान मोदी वितरित करीत होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्या घोषणामध्ये ते असे म्हणलेले आहे की नमो शेतकरी योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना 3,000 रुपयांची या ठिकाणी वाढ करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित केला गेलेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना हा हप्ता आलेला नाही, तर चिंता करायची गरज नाही. हप्ता वितरित झाल्या हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नाही. तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नाही त्यांनी 4-5 दिवस वाट पाहावी. तरी देखील हप्ता आला नाही तर त्यांनी KYC तपासून घ्यावी. त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्यावे. त्यांचे बँक अकाउंटशी आधार लिंक आहे का नाही तपासून घ्यावे. जर ही प्रक्रिया पूर्ण असेल तर हप्ता येऊन जाईल. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडेचर्वे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते. तेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब म्हणाले, PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट 6,000 रुपये वितरित करते, तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षासाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण बघा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काय म्हणले, आता राज्य शासन या निधी 3,000 रुपयांची वाढ करणार असून बघा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे 3,000 रुपयांची नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करणार आहेत. राज्याद्वारे 9,000 आणि केंद्राचे 6,000 असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर हा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. बघा तर मग या ठिकाणी जे काय नमो शेतकरी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वार्षिक मिळत होते, आता ते 15,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. हा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. तर मित्रांनो, ही होती न्यूज. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओपासून काही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.